समजूतदारपणा ही स्वीकृतीची पहिली पायरी आहे आणि केवळ स्वीकृतीनेच वैचारिक मतभेद दूर होऊ शकतात. काय समजूतदारपणा आमचा सद्गुण आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा वेगळ्या विचारांचे, आचारांचे लोक एकत्र येतात, तेथे संघर्ष, वाद, मतभेद हे असणारच. परंतु यामध्ये शहाणपण हे आहे की हे त्वरित थांबवणे आवश्यक असते. वेळीच जर या गोष्टी थांबल्या नाहीत तर समस्या वाढतच राहतात. नेमके हेच आपणास आजच्या कार्यक्रमात पाहावयास मिळणार आहे आणि याला ऐतिहासिक पुरावा देखील आहे. पौलाच्या दुसऱ्या मिशनरी प्रवासाच्या अगदी आधी, म्हणजे साधारण इसवी सन 50च्या सुमारास येरुशलेममध्ये एक महत्त्वाची धर्मपरिषद झाली आणि त्याद्वारे या समस्येचे निराकरण केले. त्याचा वृत्तांत आम्ही पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि 15व्या अध्यायाच्या 5 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन केलं. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे जे परुषी पंथातील लोक होते त्यांनी परराष्ट्रातील ख्रिस्ती लोकांनी सुनता केलीच पाहिजे आणि मोशेचे नियमशास्त्र पाळले पाहिजे असा हट्ट धरला. आता येरुशलेम येथील जी धर्मसभा होती ती त्या बाबतीत काय निर्णय घेते ते आपण पाहणार आहोत. 15वा अध्याय आणि 6वं वचन सांगतं, मग प्रेषित व वडील वर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले. प्रेषित आणि वडीलजन ह्या बाबतीत वादविवाद करण्यास एकत्रित झालेत. त्यांचे मतभेद बरेच गरमागरम आणि क्रोधाने पूर्ण सुद्धा होते. निर्णय घ्यायचा होता. शिमोन पेत्र हा पहिला होता जो स्वतःचे मत जाहीरपणे प्रगट करण्याकरिता त्या ठिकाणी उभा राहिला. पुढे 7वं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, बंधुजन हो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसापासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली. मला नाही वाटत श्रोत्यानो की पेत्राच्या बोलण्याची ही पहिली वेळ होती. पूर्ण वादविवाद सुरू असताना जर तो चुपचाप होता तर ही गोष्ट त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होती, कारण तो चूप राहणाऱ्यांमधून नव्हता. मला वाटतं श्रोत्यानो तो अधातमधात अवश्य बोलला असणार, परंतु आता तो सर्व गोष्टींविषयी एकत्रित मत जाहीर करीत आहे. हा निर्णय पेत्राकरिता नवीन नव्हता. पेत्राने हीच गोष्ट जेव्हा तो कर्नेल सोबत संभाषण करीत होता तेव्हा जाहीर केली होती. लक्षात आणा की स्वतः पेत्र त्याच्या सत्याविषयी जाणून स्तंभित झाला होता. त्याला सांगण्यात आले होते की गैरयहूदांच्या घरात जाऊन नियमशास्त्राविरहित शुभवर्तमान सांग. लोक सुनता झालेले नव्हते. ते मोशेच्या नियमांचे पालन करीत नव्हते. डुकराचे मांस खात होते. तरी सुद्धा आम्हाला दिसतं की त्यांचे तारण झाले. सभेने पेत्राचे म्हणणे ऐकले कारण तो संकुचित वृत्तीचा होता. मी हे वाईट अर्थाने म्हणत नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तो यहुद्यांपेक्षाही अधिक कट्टर यहुदी होता. त्याने स्वतः म्हटले होते की मी कधीच कुठल्या अशुद्ध वस्तूला खाल्ले नाही, कधी स्पर्श केला नाही, आणि त्याने कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल की त्याला गैर यहुद्याच्या घरात प्रवेश करावा लागेल. तो स्वतः मोशेच्या नियमांना चिकटून होता. अन्य लोकांप्रमाणे तो सुद्धा मोशेच्या नियमांचे पालन करीत होता. म्हणून जेव्हा पेत्र बोलला तेव्हा त्यांनी त्याचे म्हणणे ऐकले. 8 आणि 9 वचन सांगतं, आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. श्रोत्यानो, काय पेत्र ह्या ठिकाणी हे म्हणत आहे काय की त्यांनी नियम पाळलेत म्हणून परमेश्वराने त्यांची हृदये स्वच्छ केली आहेत? नाही. रीतिरिवाज विधी पाळल्यामुळे नाही, मंडळीचा सदस्य झाल्यामुळे नाही, विश्वासाद्वारे. पेत्र म्हणतो, मी कर्नेलच्या घरात गेलो
त्यांना शुभवर्तमानाचे सत्य सांगितले. त्यांनी विश्वास केला आणि तारण प्राप्त केले. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, ज्याप्रमाणे यरूशलेममध्ये आमच्यावर उतरला होता. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तारणाचा नेहमीच हाच एक मार्ग असतो, विश्वासाच्या द्वारे. प्रत्येक व्यक्तीला विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्त होते. तारण प्राप्तीकरिता आपणास काही करण्याची आवश्यकता नाही. आता पुढे पहा 10वं वचन. असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहाव्यास समर्थ नव्हतो, ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? शिमोन पेत्र ह्या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा मांडत आहे. तो म्हणतो की ना तर त्यांनी ना त्यांच्या पूर्वजांनी नियमशास्त्र पाळले. मी हे बरेचदा म्हटले आणि बरेचदा म्हणेन सुद्धा, नियमशास्त्र पाळल्यामुळे परमेश्वराने कधीच कोणाचेच तारण केले नाही. आपणास माहीत ह्याचे कारण काय आहे? कोणीच अशी व्यक्ती नाही जिने पूर्णपणे नियमशास्त्राचे पालन केले किंवा जी नियमशास्त्राचे पालन करू शकली. परमेश्वर फक्त एकच आणि एकच आधारावर तारण देतो, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान आणि त्या व्यक्तीने केलेला त्यावरील विश्वास. श्रोत्यानो, आम्हातील कोणीच परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाही, कारण तसे करण्याची योग्यता आमच्यात नाही. एका पापी व्यक्तीच्या रूपातच आम्ही येशू ख्रिस्ताजवळ येऊन त्याच्यावर उद्धारकर्ता म्हणून विश्वास ठेवू शकतो, आपल्या पापांची क्षमा मागू शकतो, आणि तोच फक्त आमच्या सर्व पापांची क्षमा देऊ शकतो. योहानकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 37वं वचन सांगतं, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालू देणार नाही. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याजवळ येतो, तेव्हा तो आम्हाला घालून देत नाही, परंतु तो आम्हाला स्वतःजवळ घेतो. ह्याच प्रकारे मी सुद्धा प्रभूजवळ आले. ह्याच प्रकारे अन्य लोक सुद्धा आलेत. तार्सेसचा राहणारा शॉल सुद्धा ह्याच प्रकारे आला. इथिओपियन खोजा सुद्धा ह्याच प्रकारे आला. जितके लोक येशू ख्रिस्ताजवळ आलेत, ज्यांनी तारण प्राप्त केले, ते सर्व अशाच प्रकारे ख्रिस्ताजवळ आलेत. आता 11वं वचन सांगतं, तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. शिमोन पेत्र फार सुंदर रीतीने हे त्यांच्यासमोर मांडतो. यहुद्यांचे तारण सुद्धा ज्या प्रकारे यहुदेतर लोकांचे होते त्याच प्रकारे होते. त्यांच्याकरिता काही विशेष सवलत परमेश्वराने दिली नव्हती. पुढे 12वं वचन. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्नबा व पौल ह्यांनी आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. आता जी व्यक्ती बोलण्याकरिता उभी राहिली ती होती याकोब. ह्या ठिकाणी स्पष्टीकरण करण्यास 1 मिनिट थांबावे असे मला वाटते. हा जो याकोब होता ना श्रोतानो, तो योहानाचा भाऊ नव्हता, कारण तो आधीच शहीद झाला होता. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय आणि 2रं वचन सांगतं, आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जीवे मारले. मग आता प्रश्न हा उद्भवतो की हा जो याकोब आहे तो कोण होता? आम्हाला माहीत आहे की तो यरूशलेमेतील मंडळीचा पुढारी बनला होता. पेत्राने त्याच्या नावाचा उल्लेख पुढारी म्हणून केला आहे. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय आणि 17वं वचन पहा. तेव्हा उगे रहा म्हणून त्याने हाताने त्यास खुणाविले. आपणाला प्रभूने कसे बाहेर काढिले हे त्याने त्यास सविस्तर सांगितले, आणि म्हटले की हे याकोबास व बंधुजनास सांगा. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. श्रोत्यानो, हा याकोब तो असावा जो अल्फीचा पुत्र होता, ज्याविषयी मत्ते शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 3 मध्ये अल्फीचा मुलगा याकोब असे लिहिले आहे. तरी सुद्धा प्रारंभीच्या मंडळांची जी एक कल्पना होती आणि ज्या प्रकारे त्यांनी ह्याला ओळखले ते म्हणजे की हा येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे. मत्ते शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 55 वचन सांगतं की हा सुताराचा पुत्र ना, ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसेस, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना. ह्यानेच याकोबाचे पत्र लिहिले आहे. ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचे अध्ययन करीत असताना त्याच्या सोबत पत्रांचे सुद्धा आपण अध्ययन केले तर फार बरे होईल. आम्ही आधीच गलतीकरास पत्राचा उल्लेख केला आहे.
आणि प्रेषितांची कृत्ये 13वा आणि 14वा अध्याय जेव्हा मी अभ्यासला तेव्हा ते पत्र वाचणे अधिक चांगले होईल असे मी आपणाला सांगितले. ह्यावेळी जेव्हा आम्ही प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय पाहत आहोत तेव्हा याकोबाच्या पत्राचा अभ्यास करणे अधिक चांगले होईल. तर माझी आपणाला विनंती आहे की जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य प्रेषितांची कृत्ये अभ्यासत असताना याकोबाचे पत्र सुद्धा आपण वाचा, गलतीकरास पत्र सुद्धा वाचा. ह्या सभेची जी काही विचारधारा आहे श्रोत्यानो, त्याचा शेवट याकोब करणार आहे आणि भविष्यासाठी परमेश्वराची काय योजना आहे ती तो त्यांच्यासमोर मांडणार आहे. आम्हाला लक्षात घ्यावे लागेल हा नवीन ईश्वरी संकेत काय आहे आणि ह्याबाबत हे लोक फार गोंधळात पडलेले आहेत. पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीची स्थापना झाली. अजूनही तिचा बाल्यकाळ होता. ती फार नवीन होती, आत्मिक रूपाने वाढलेली नव्हती. 13वं वचन पहा काय सांगतं. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजन हो, माझे ऐका. जेव्हा शिमोन पेत्र बोलला आणि पॉल आणि बर्नबाने आपला अहवाल सादर केला तेव्हा सगळीकडे शांतता पसरली, कारण कोणाजवळ बोलण्यासारखे काहीच नव्हते. इतकंच नाही, परंतु यहुदी मताचे लोक सुद्धा काय झाले हे ऐकून चूप बसलेत. त्या दिवशी जेव्हा याकोब त्या समुदायाशी बोलतो तेव्हा तो त्यांना म्हणतो, ऐका, म्हणजेच खरोखर ऐका. त्याला जे सांगायचे आहे ते फार महत्वाचे आहे. म्हणून त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे तुम्ही आणि मी सुद्धा त्याचे म्हणणे ऐकावे. श्रोत्यानो, आम्हा सर्वांना परमेश्वर काय म्हणतो हे ऐकण्यास अधिक वेळ देण्याची आवश्यकता आहे. बोलण्याकरिता कमी वेळ आणि ऐकण्याकरिता अधिक वेळ. एक वार जाऊया रे.
ऐकूया परमेश्वराचं वचन काय सांगतं. 14वं वचन. परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे. याकोब पेत्राशी सहमत आहे. ते परमेश्वराची आज काय योजना आहे ती मांडतात. काय परमेश्वर संपूर्ण जगाला वाचवीत आहे? नाही श्रोत्यानो. काय परमेश्वर त्याचे राज्य आणीत आहे? नाही. मग आज परमेश्वर काय करीत आहे? तो अन्य जातीच्या लोकांची भेट घेत आहे, जेणेकरून त्यांना स्वतःच्या नावासाठी बाहेर काढावे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात, जे नवीन कराराचे शेवटले पुस्तक आहे, त्यात आम्ही वाचतो की परमेश्वराच्या सिंहासनासमोर जे लोक उभे राहतील त्यामध्ये सर्व जातीचे, सर्व भाषा बोलणारे, सर्व राष्ट्राचे लोक राहतील. प्रगटीकरणाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 9वं वचन सांगतं, तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे ह्यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. श्रोत्यानो, परमेश्वराचे वचन संपूर्ण जगात पोहोचणार आहे आणि पोहोचत आहे. परमेश्वराच्या वचनाचा, ख्रिस्ताचा आणि ते वचन घेऊन जाणाऱ्यांचा विरोध होईल, त्यांचा त्याग करण्यात येईल, परंतु परमेश्वराच्या वचनाला संपूर्ण जगात पसरायचे आहे. कारण परमेश्वर त्याच्या लोकांना बाहेर बोलावित आहे, बाहेर काढीत आहे. परमेश्वराची स्तुती असो की रेडिओ ह्या प्रभावी माध्यमाचा उपयोग आम्ही त्याच्या वचनाच्या घोषणेसाठी आज करू शकत आहोत. परमेश्वर ह्या वचनांच्याद्वारे काय करतो? तो आपल्या नामास्तव लोकांना जगातून बाहेर बोलावतो. जितके सर्व लोक वचन ऐकतात ते सर्वच विश्वास करीत नाहीत. येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान सर्वच स्वीकारित नाहीत, परंतु जे लोक ऐकतात त्यांच्यामधूनच परमेश्वर काही जणांना स्वतःकरिता बोलावितो. श्रोत्यानो, तुमच्याजवळ जर पवित्र शास्त्र बायबल आहे तर नव्या करारातील प्रेषितांचे कृत्ये 15वा अध्याय आणि 14व्या वचनाला रेखांकित करा. मी माझ्या शास्त्रात तसे केले आहे. परमेश्वर अन्य जातीच्या लोकांना भेटत आहे, जेणेकरून त्यांना स्वतःच्या नावाकरिता बोलवावे. मी परमेश्वराची अत्यंत आभारी आहे, ज्याने मला त्याची सुवार्ता सांगण्याकरिता निवडले आहे आणि ही सुंदर संधी मला दिली आहे. 15वं वचन. आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो असा शास्त्रलेख आहे. काय आपणाला वाटतं का की हे नवीन युग जुन्या कराराच्या शिकवणुकीच्या विरोधात होते? नाही, असे नाही श्रोत्यानो. संदेष्ट्यांचे शब्द ह्याला दुजोरा देतात. आता याकोब संदेष्ट्यांच्या वचनांना सांगणे सुरू करतो. आमोसचे पुस्तक 9वा अध्याय 11 आणि 12 वचने सांगतात, दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन. त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारेन. तो पूर्वकाळी होता तसाच तो बनवीन. मग ते आदोमाच्या अवशेषाचा व ज्यास माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील, असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो. श्रोत्यानो, ह्यानंतर हा शब्द देवसंकल्पामध्ये अर्थात भविष्यद्वाण्यांमध्ये त्या दिवसांमध्ये अशा अर्थाने वापरण्यात आला आहे. ह्याचा अर्थ काय? कशानंतर? परमेश्वर स्वतःच्या नावाकरिता लोकांना बाहेर बोलावेल तेव्हा. आज परमेश्वर वैयक्तिकपणे लोकांना त्याच्या नावाकरिता बोलवित आहे. ते मंडळीचा एक भाग आणि विश्वासणाऱ्यांचा देह बनतात. असा दिवस येत आहे जेव्हा परमेश्वर ह्या मंडळीला जगातून बाहेर काढणार आहे, हटवणार आहे. ज्याला पवित्र वचनात येशू ख्रिस्त जेव्हा ढगावर बसून येईल तेव्हा सर्व विश्वासणारे वर उचलल्या जातील असे सांगण्यात आले आहे, ज्याला आम्ही रॅप्चर असे संबोधतो. परमेश्वराच्या कार्यक्रमात, योजनेत ही दुसरी घटना आहे जी घडणार आहे. त्याची मंडळी ही पृथ्वी सोडेल आणि त्यानंतर काय होईल? 16वं वचन पहा. ह्यानंतर मी परत येईन व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारेन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करेन. श्रोत्यानो, दाविदाचा डेरा खाली पडला आहे ह्यात काहीच संशय नाही. दाविदाच्या वंशातून आता कोणीच नाही. फक्त एकच आहे जो दावा करू शकतो. तो ह्या क्षणी परमेश्वराच्या उजवीकडे विराजमान आहे. तो आता सुद्धा आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. स्तोत्रसंहिता 2 अध्याय 12 वचन सांगतं, पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.
परमेश्वराचा जो कार्यक्रम आहे, जी योजना आहे, त्याची रूपरेखा चांगल्या प्रकारे आखण्यात आली आहे. तो आता लोकांना ह्या जगातून बाहेर बोलावित आहे. ह्या जगात आता त्याचे दुसरे कार्य दाविदाचा डेरा उभारण्याचे आहे. अर्थातच श्रोत्यानो, तो दाविदाची सत्ता इस्रायलवर पुन्हा स्थापित करील. अर्थात येशू ख्रिस्त पुन्हा येऊन ह्या जगावर आपले राज्य करील. 17वे वचन, ह्यासाठी की शेष राहिलेल्या माणसांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. अन्य जातीतून तो आज लोकांना बोलावित आहे. तरी सुद्धा त्या दिवसांमध्ये अनेक लोक परमेश्वराकडे वळतील. 18वे वचन, हे जे त्याला युगातीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. याकोब आता सर्व गोष्टींचा शेवट करीत आहे. त्याला माहीत आहे श्रोत्यानो, की परमेश्वर एका निश्चित कार्यक्रमाला पूर्ण करीत आहे. आता याकोब स्वतःचा निर्णय सांगणार आहे आणि तो फार महत्वाचा असा निर्णय आहे. 19 आणि 20 वचने, तेव्हा माझे तर मत असे आहे की जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की मूर्तीचे अमंगळपण, जार कर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यापासून तुम्ही अलिप्त असा. निर्णय आहे, जे अन्य जातीतील लोक परमेश्वराकडे वळलेत त्यांना मोशेच्या नियमाच्या खाली आणू नये. तरी सुद्धा अन्य जातीयांना कर्तव्य म्हणून काही गोष्टी करण्यास ते सांगणार आहेत. ते त्यांना मूर्तीपूजेपासून दूर राहण्यास सांगणार आहेत. 21वे वचन, कारण प्राचीन काळापासून दर शब्दात दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत. मला वाटतं याकोब काय सांगत आहे त्यावर आपण पुन्हा एक वार दृष्टी टाकावी. तो मंडळ्यांना परमेश्वराच्या कार्यक्रमात व्यवस्थित बसवित आहे. जरी मंडळी भविष्यद्वाणीचा विषय नाही, परमेश्वर परराष्ट्रीयांना स्वतःच्या नावाकरिता बाहेर काढीत आहे. नंतर संदेष्टांचा कार्यक्रम त्यामागून येईल. आता 22 आणि 23 वचने सांगतात, तेव्हा पॉल व बर्नबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनातील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहुदा व सिला ह्यांना अंत्योखियास पाठविले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठविले, अंत्योखिया, सुरिया व किलिकिया येथील परराष्ट्रीयातले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडील वर्ग ह्या बंधुजनांचा सलाम. या ठिकाणी श्रोत्यानो काही नवीन माणसांचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रवासात सिला पौलाचा सोबती राहणार आहे. या पत्रात प्रदर्शित केल्या गेलेल्या प्रेमावर लक्ष द्या. जे परराष्ट्रीय परमेश्वराकडे वळलेत त्यांना हे पत्र त्यांनी लिहिले. त्यांनी त्यांना काय संबोधित केले? परराष्ट्रीयातले बंधुजन. ह्यांना प्रेषित व वडील वर्ग ह्या बंधुजनांचा सलाम असे म्हटले आहे. 24वे वचन, आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. हे जे यहुदी बाहेर गेलेत त्यांना येरुशलेमेतील मंडळीद्वारे तसा अधिकार देण्यात आला नव्हता. इतकेच नाही, परंतु आपण हे म्हणू शकतो की जो कोणी आज एखाद्या विश्वासणाऱ्याला नियमाच्या खाली आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो परमेश्वराच्या वचनाच्या अधिकारात ते करीत नाही. पवित्र वचनाद्वारे आम्हाला तो अधिकार प्राप्त झालेला नाही. 25वे वचन, म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हाला हे योग्य वाटले. व्यक्त करण्याचा हा फार सुंदर प्रकार आहे, होय ना श्रोत्यानो? 26वे वचन पहा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्नबा व पॉल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुम्हाकडे पाठवावी. मंडळी त्या लोकांना पाठविते ज्यांची त्यांनी परख केली आहे. पुढे 27 आणि 28 वचने, ह्याकरिता यहुदा व सिला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील, कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले. आम्हाला दिसतं श्रोत्यानो ह्या ठिकाणी की ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात सर्व निर्णय घेत होते. नंतर 29वे वचन, त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जार कर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेम कुशल असो. हाच अहवाल होता. हेच फक्त त्यांना सांगायचे होते. आणि श्रोत्यानो ह्या ठिकाणी ते फार खबरदारी बाळगीत आहेत. 30 आणि 31 वचने, त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्योखियास गेले
आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. शुभवर्तमानात सांत्वना आणि हिंमत देण्यात आली आहे. नियमशास्त्रात काहीच नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीला दोषी ठरविण्यात आले आहे. नियम दोषी ठरवतो. नियम एक आरसा आहे. आणि श्रोत्यानो, फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आमच्या ह्या दोषपूर्ण स्थितीला दूर करतो. 32 ते 34 वचने वाचूया. यहूदा व सिला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. तेथे ते काही दिवस राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. परंतु सिलाला तेथे आणखी राहावयास बरे वाटले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे पॉल आणि सिला ह्या दोघांचे पटत होते. 35 वचन सांगतं, आणि पॉल व बर्नबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवित व सुवार्तेची घोषणा करीत अंतुकियास राहिले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आजचे अध्ययन आम्ही थांबवित आहोत. पुढच्या वचनांवर पुढच्या कार्यक्रमात आम्ही विचार करू. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, प्रत्येक समस्येला कारण असते आणि त्यावर उपाय देखील असतो. फक्त वेळच्या वेळी गोष्टी होणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट आम्ही ताणू नये. तर समस्या कशा सोडविल्या जातील हे पाहताना देवाचे सहाय्य जरूर घ्यावे. नेमके हेच त्या धर्म परिषदेमध्ये ठरविले गेले. प्रियांनो, आज आमच्या मंडळीतील समस्या आम्ही कशा प्रकारे सोडवितो? काय या समस्या खरंच सोडविल्या जातात की त्यांचे स्वरूप अधिक उग्र होते? आपण विचार करू. देवाच्या चरणापाशी जाऊ. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना तू आम्हाला दाखवलेलं आहेस, तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आमच्यामध्ये समजूतदारपणा असावा. होय प्रभूजी, आमचं हे अशक्तपण आहे की आमच्यामध्ये समजूतदारपणा नाही. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही पाहतो की आम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, आमच्या समाजामध्ये समस्या आहेत, आमच्या कुटुंबामध्ये समस्या आहेत. होय बापा, आज आम्ही या सर्व समस्या घेऊन तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, यासाठी की आम्हा प्रत्येकाला ते समंजसपण लाभावं आणि परमेश्वरा त्याच्याद्वारे आमची कृती बदलली जावी. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणा प्रत्येकामध्ये वाढून विपुल होवो.